हांव इव्हेंटाक गेल्लो युती शेती इव्हेंटाक गेल्लो 10 दीस खातीर ती डेट बी सगळें मेन्शन करून ईमेल 2दा 3दा गेले एक्सेप्ट करीत नाला आनी परत धाड हांव ट्राय करीत घेत नाला सर प्रिंसिपल सर घेत नाला परत धाड म्हणून सांग ते जायना हे जायना म्हणून सांगिता बेगीन आमकां जालें म्हाजें वचोंक दिल्या परत आमकां कन्याचो बॅलट कन्या जोडणकर तेचे हे आमचे पर्संटेज 68 आहा तो 6 जाल्लो जुनान आनी मार्चाक 8 दीस सो आमी तेणेन म्हाका सांगना फुडें हांव कॉलेजीन गेलो सराक विचारलें सर कितें म्हणटा 6 आसलो 3 दिसा भितर सर्टिफिकेट दिवंक जाय आसलें म्हणटा पूण तेंच्यांनी इन्फॉर्मूच करूंक ना तें ताणें सांगलें इन्फॉर्मूच करूंक ना ते भुरगे म्हणटा कशें दितले सो मागीर सर्टिफिकेट हाडून दिल्यो ते आतां म्हणटा एक्सेप्ट करिना म्हणून लागलो मागीर तेंच्यांनी एक्सेप्ट केलें आनी करता म्हणलें आनी करूंक ना हें सारकें न्हू आमी तेंच्या एगेन्स्ट ना प्रिंसिपल कित्याक करता लायफ फीट जाता 1 इयर वेस्ट जाता न्हू भुरग्यांचें सगळें कांयच ना पेरेंट्सांक कसलेंच इन्फॉर्मेशन दिवना दिल्या म्हणटा दिवंक ना म्हणून ते भुरगे सगळे या डायरेक्ट लास्ट मोमेंटाक भुरग्यांक सांगला कितें तुमचे ते बीन सांगूंक ना टिचरीनी येवन तुमकां तुमचे पर्संटेज कमी आहा कोणी तरी भुरग्यांनी येवन सांगला कितें तुमची कमी आहा हे दिवचें पडटलें एप्लिकेशन बरोवन दिवचें पडटलें पूण एप्लिकेशन बरोवन दिवपाक गेलें तेन्ना तो म्हणालो आतां एक मेरेनूच आसा मागीर तुमचे घेवचे ना म्हणून तांकां परत धाडलें. So there is serious negligence from the part of the administration. जेन्ना एप्लिकेशन भुरगे दिता तर फास्ट प्रोसेस करूंक जाय आनी तुमी पयल्या जाल्यार आनीक गोश्ट सांगूंक सोदता इट्स अ लिस्ट ऑफ द स्टुडंट्स तांकां डिमांड केला टू आन्सर द एग्जाम ही लिस्ट आयला ऑन 13th ऑफ दीस मंथ आनी फर्स्ट सेमिस्टर पेपर वॉज ऑन 15th 14th वॉज संडे सो हेजे मागीर एका दिसा मदीं तो भुरगो कसो सर्टिफिकेट बी हाडटलो आनी कसो अप्लाय करतलो there is serious negligence from the administration so आमी ताका full point to point सांगला so we will be approaching the vice chancellor as NSY Goa and we will make sure that issue is resolved because we are with the student and this issue is for the student because एक वर्स पिढी आता म्हटल्यार it is a huge setback for the student and the family कित्याक अशे स्टुडंट्स आहा who belong to very marginalized family so तांकां फिजा खातीर तांकां एक वर्सा खातीर तेंचे वेस्ट जातलो फूल फीज बी and financially बी तुमचे स्टुडंट्स वीक आहा so in the interest of them we will take up this issue at the higher level जी म्हणटा न्हू प्रिंसिपल हे रिटर्नान खंयच ना प्रिंसिपल म्हणटा आसतलो इट विल बी देयर इन द बूक एंड द रूल बूक एंड ऑल आसूंक शकता कडेन पूण हे भुरग्यांक खबर ना आतां कितलेशेच रूल आमचे इंडियेन सगळे रूल काय सगळे सिटीजनांक खबर आसना कळ्ळें न्हू भुरगे काय मुद्दम करचे ना सो आतां कितें आहा नाव एज अ प्रिंसिपल ऑफ DMC ही शूड बी प्रो स्टुडंट नो मॅटर दे हॅव डन अ मिस्टेक आसतले नो मॅटर खुबशे असे स्टुडंट्स आहा तेंची एटेंडन्स खूबच लो आहा 10-20%. We are not talking for them. We are talking for students who have above 65. So you know above 60. No, not that. I am saying कि थोडे स्टुडंट असे आहा की 4 दीस 5 दीस कॉलेज येवंक ना आनी ह्या सिट्युएशनान जे मेडिकल सिट्युएशन आहा तांचे घरासून कोण येवंक पावंक नासतले इट इज व्हेरी डिफिकल्ट वेन अ स्टुडंट इज इल or when students is ill with a serious illness he can principal cannot expect that a family member should come and give so थंय बिजी उरतलो प्रिंसिपलान सुद्दां अंडरस्टँडेबल जावंक जाय कितें म्हणटा न्हू आतां समज शिका रावलो भुरगो हांव म्हणटा टिचरी विचारूंक जाय न्हू बाबा तूं आर्टिस्ट खंय आसलो ते कांय विचारना म्हणटा अशें कशें म्हटलें आनी विचारलें सर इशू आसा तो फक्त हे तेंची जी एटेंडन्स आसा न्ही तेचे खातीर तो इशू आसा ते युनिवर्सिटीच्या रुला प्रमाणे जे भुरग्यांची एटेंडन्स 75% ना तांकां सेमिस्टर एंड एग्जाम आसा ताका बसपाक मेळना आनी ज्या भुरग्यांची कमी एटेंडन्स आसली 75% किंवा तेचे कमी अशा भुरग्यांक आमी आतां हे सेमिस्टर एंड आसा एग्जाम ताका बसोवंक दिवंक ना ह्या भुरग्यांक आमी सुरवातीच्यान म्हणजे डिसेंबराच्यान सांगत आसले की तुमी रेग्युलर कॉलेजीक येया आनी 75% एटेंडन्स दवरा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आमी ह्या भुरग्यांक सदांच सांगला प्लस आमचे जे टिचर्स असले ते क्लासीन सांगताले की 75% एटेंडन्स आसा ती मॅन्डेटरी आनी सगळ्यांनी दवरपाक जाय सो हे जे भुरगे आतां आसा थोड्यांची जी एटेंडन्स नासली तांकां आमी हे परिक्षेक बसोवंक दिवंक ना आता कितें जालां परीक्षा सुरू जाल्या उपरांत थोड्या भुरग्यांनी हाडून जस्टिफिकेशनां दिल्या की कसल्या कारणां खातीर तेंच्यांनी एग्जामीक बसोवंक ना आतां आमी अशें ठरयलां की
ही जी जस्टिफिकेशन आसतली ती आमी स्टडी करतले आणि युनिवर्सिटी कडेन धाडून दितले. ज्या जाग्यार एक युनिवर्सिटीची कमिटी आसा आणि ती कमिटी डिसायड करतली ह्या भुरग्यांचे म्हणजे कितें करपाचें तें. सो कितले स्टुडंट्स आसा ते? एक एक्चुअली लायव्ह स्टुडंट्स अराउंड 40 आसतले, पूण भितरले थोडे भुरगे अशे आसा की थोड्यांनी आमच्या हेचेर आसा रजिस्टर एनरोलमेंटाचेर आसा, पूण ते अशे कॉलेजीक केन्ना येना, सारके इरेग्युलर आसता. सो थोडे भुरगे म्हणटात की आमच्या पेक्षा सारके लो अटेंडन्स जेंचे आसा पळय तांकां अलाउड केल्ले आनी आमकां करूंक ना. सेकंड थिंग टायमींग आमकां तो 1 मेरेन सांगलेले की आमी ऑलरेडी हांगासर आहा, आमकां टायमूय दिवंक ना म्हणून. टायम दिवंक ना म्हणजे हे सबमीट करपा खातीर टायम ना. दिवंक ना. आतां कायद्या प्रमाणे कितें आसा न्ही, जेन्ना भुरगो खंयच्याय कारणा खातीर एबसेंट आसता 3 दिसां भितर तो येयल्या उपरांत कॉलेजीक तेणे आपलें जस्टिफिकेशन दिवपाक जाय. आतां ह्या भुरग्यांनी ती जस्टिफिकेशनाय दिवंक ना. तेंच्यांनी हाडून हेचे 16 तारखेक दिल्या आणि 15 तारखेक आमची परीक्षा सुरू जाल्या. सो आतां ती म्हणजे आमच्या लेवलाचेर कांय करपाक जायना. सो तेच्या खातीर आमी कांय करपाक शकले ना. ज्या भुरग्यांचे कितें जो तेंच्यांनी जस्टिफाय करूंक ना दे अटेंडन्स इरेग्युलर आहा ते ना, ते बसचे ना न्ही. ते बसचे. They have to कोणी repeat जर their ऍप्लिकेशन सबमीट केल्यार तीच ऍप्लिकेशन आमी चेक करतले आणि मागीर फॉरवर्ड करतले. कळ्ळें? अदरवायज दे हॅव टू रिपीट देअर इयर. हय, म्हणजे ते हें करचें पडटलें. कळ्ळें? एज पर दॅट रिएडमिशन घेवचें पडटलें ओन्ली फॉर दॅट सेमिस्टर. स्टुडंट्सांनी केन्ना तो एप्लिकेशन दिला? आतां कोण कोण उरला? तेंच्यांनी न्ही 16 तारखेर हाडून दिला. 16 तारखेर एक्झाम 15 स्टार्ट. एक्झाम 15च्यान. ताचो रिजन कितें आसता लेट हाडून सबमीट करपाचो? खबर ना कित्या खातीर ते तेंच्यांनी कांय सांगूंक ना. कळ्ळें न्ही? फक्त सांगलें ना आमी आमचे अशें आसलें, आमी दिवंक ना, आतां दिता. सो ओके, आमी घेतल्या ते आनी आसा आमचे कडेन.